जय शिवराय मित्रांनो, आज सकाळी पहाटे लवकर आणि लिंगाण्याच्या ट्रेकसाठी निघालेलो आहोत आणि दरमजल करत वेल्ह्यापासून पश्चिमेस असणाऱ्या रायलिंग पठाराकडे आम्ही निघालो आहे। आणि ह्या रायलिंग पठाराकडे जात असताना या मध्यंतरी जंगलाच्या वाटेवरती आम्ही सर्वजण या ठिकाणी थांबलेलो आहोत आणि अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आज हा लिंगाण्याचा अतिशय अवघड असा ट्रेक आम्ही निश्चितपणे पूर्ण करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर महादेव। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। लिंगाणा किल्ल्याचं भौगोलिक स्थान जर आपण पाहिलं तर पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा या दोन्हीच्या मध्यभागावरती हा किल्ला वसलेला आहे। या किल्ल्याचा जर आकार आपण पाहिला तर सगळ्या बाजूने प्रचंड मोठ्या डोंगर रांगा आणि मधोमध शिवलिंगासारखा आकार असणारा हा किल्ला आणि त्यामुळेच या किल्ल्याला लिंगाणा असं नाव पडलेलं आहे। या किल्ल्याच्या पलीकडे पुण्याच्या बाजूस जे पठार दिसतं त्या पठाराला रायलिंग पठार म्हणतात, कारण या पठारावरून रायगड आणि लिंगाणा या दोन्ही किल्ल्यांचं आपल्याला दर्शन होतं। आज या किल्ल्याचा इतिहास आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात कारागृहाच्या स्वरूपामध्ये वापरला, म्हणून रायगड किल्ल्याला आपण राजगृह म्हणतो, तसा हा लिंगाणा म्हणजे स्वराज्याचं कारागृह। आणि आज जर परिस्थिती पाहिली तर त्या कारागृहामध्ये किंवा ज्या ठिकाणी त्या कैद्यांना ठेवलं जात असते त्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही, परंतु त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या अशा 3 गुहा आहेत आणि या गुहांमध्ये प्रत्येक गुहेमध्ये 150 लोक राहू शकतील अशी व्यवस्था आहे। पाण्याचा उत्तम असा सोर्स या किल्ल्यावरती आहे आणि त्यामुळे हा प्रचंड किल्ला चढत असताना आपल्याला दमछाक जरी झाली तरी पाण्याचा इथे आपल्याला एक अप्रतिम असा साठा सापडतो। त्याचबरोबर ह्या किल्ल्यावर येण्यासाठी बाजूच्या बाजूला एक बोराट्याची नाळ म्हणून एक प्रसिद्ध आहे, या नाळेतून आपल्याला यावं लागतं। ही बोराट्याची नाळ त्या काळामध्ये ऐतिहासिक काळामध्ये रायगड किल्ल्यावरती आणि राजगड किल्ल्यावरती संवाद साधण्यासाठी त्या बोराट्याच्या नाळेचा उपयोग केला जात असे आणि तेथून त्यावेळेचं दळणवळण चालत असे। अशा प्रकारे हा लिंगाणा आज पाईक शिवबाच्या ट्रेकर्सने सर केलेला आहे आणि आम्हाला त्याचा निश्चित असे अभिमान आहे। धन्यवाद।